हॅलो हॅलो रोशन रोशन हॅलो. हा शेतकरी भंडार यांच्याकडनं पुन्हा 500 रुपयाची भेट मिळाली. मी आणि माझं मंडळ खूप खूप आभारी आहे. हा किशोरजी कावळकर यांच्याकडून 100 रुपये सप्लिमेंट आहे. गोविंदरावजी बांगडकर यांच्याकडून 100 रुपये सप्लिमेंट आहे. पार्टी आभारी आहे. शायरी याला म्हणतात शायरी. समोर आयाबाईने बसलेल्या आहेत. शहराची शायरी पण माझी शायरी पहा. तुमच्या चरणामध्ये डोकं आहे. एवढी बाह्य शायरी मी करून राहिली का? हा तुम्ही कसं बोलता शाहीर साहेब? मी कशी बोलून राहिली? तुम्हाला असं बाह्य शायरी बोलता तर दादा तुम्ही दादा कोणकेचे म्हणते शागिर्द आहे तर मग तो चड्डीवर शायरी करते. तुम्ही चड्डीवर शायरी कर नाही करत तर मग ये सही बात है. हा तो उघडा होऊन शायरी करते चड्डीवर. तुम्ही चड्डीत धोतर सोडून चड्डीवर शायरी करा. म्हणजे तुम्हाला बाया म्हणजे एवढ्या स्वस्त वाटून राहिले ना? मग बोलता तर आधाराचं गाणं बोला ना. डायरेक्ट त्याच्या भोगदारामध्ये तुम्ही शिरवता पाणी. एवढं मोठं आहे का तुमचं ठोकर पाईप भोगदार शिरवाले? तुम्हाला माहिती आहे भोगदार किती मोठा राहते? किती पाईप आहे तरी भोगदार बुजत नाही. पाईप मोडून जेव्हा आहे भोगदार टाक टाकू. समजलं का? तुम्ही काय मजाक समजून राहिले का? शायरी नाही का? चिल्लर खाना समजून राहिल्या. म्हणते तू बी हाय म्हणते गठात तर मैं भी हूँ पठान. तर माय काय वाकड करणारा पठाण चालता? अरे रंगों में रंग है तो हम भी कच्चे गुरु के चेले नहीं. रंगों में रंग है तो हम भी कच्चे गुरु के चेले नहीं. और फौलाद है सीने में मिट्टी के हम मेले नहीं. अरे फाड़ देंगे बीच में से तुम्हें. फाड़ देंगे बीच में से तुम्हें. क्योंकि हम भी कोई गांडू भड़वे के औलाद नहीं. हम भी कोई गांडू भड़वे के औलाद नहीं. तुम्हाला काय वाटतं? बाकी असं बोललं म्हणजे खूपच तुम्हाला लोक मानत येत. भोगदार सांगितलं म्हणजे मी तुम्हाला गाणं म्हटलं होतं त्या गाण्याचं तुम्हाला उत्तर द्यायला का पाहिजे तर कोण फाटली का? मग मी जे गाणं बोललो त्याचं उत्तर द्यायला पाहिजे होतं का? त्याला बाहेरचा भुरका कामाडीचा भुरका सांगितलं ते. फक्त मी मोठा तर कोणी तोफखाना समजा आपल्या कामाचा असेल. मी काय बोलली ना तुम्हाला पहिलं सांगतो शाहीर साहेब. शायरीच्या पद्धतीने करा. मी जर तुम्हाला काय वाईट शब्दात बोलली असती तर गोष्ट वेगळी आहे. तुम्ही त्याच्या आधी गाणं म्हटलं त्या गाण्याला मी चिडली का? नाही चिडली. मग तुम्ही बी ते गाणं म्हटलं मुतवतो म्हणून त्याच्यावर मी चिडली नाही. कारण मी जे गाणं म्हटलं धोत्राचं मुतवतो तर मी त्या गाण्याचा तुम्हाला प्रश्न विचारला. आधाराचं गाणं म्हटलं आत्मबळाचं गाणं म्हटलं त्याचं उत्तर तुम्ही मला द्यायला पाहिजे होतं. का नाही दिलं? तोफखान नमस्कार होता तुम्ही तोफखान शाहीर आहे ना? मग त्या गाण्याचं उत्तर द्यायला पाहिजे होतं. वारे वा हे असे उडवडीचे धंदे
फक्त 100तून 10 लोक म्हणतील चांगलं केलं म्हणून, 90 लोक नंगाळ खाना करून ये गेला सही म्हणतील. बात है, ये सही बात. समजलं का? आणि याच्या आधी मी बहुत लोकांसोबत शायरी करतो, पण अशी वाह्यात शायरी नाही करत. नाही. समजलं का? तुमच्यासारखे चेले आहेत ना, तरी तुमच्यासारखे बोलत नाही असे तुम्ही अर्थी सध्या नाही एवढं घाल. आणि ते डायरेक्ट नाही बोलत, भोगदार बुजवाच्या गोष्टी. तुम्ही प्रबोधनकार समजता स्वतःला, कायचे भारीचे प्रबोधनकार आहात तुम्ही. का समजता तुम्ही? तोपखानासारखं स्वतःला समजता आता. तमाशा जनजागृतीची मशाल भोगदारामध्ये टाकत बसता आपले पाईप. काही ठेवली नाही, पुरी लाशाला निघून खाल्ल्यासारखी झाली पुरी. हो ब्राह्मण कन्येशी करून या लग्न. कसं जायचं वांगे झाड कसं होईल याचं होईलच नाही ना. म्हणजे वावरातल्या भोगदारामध्ये नाही तर तो जसं बोलले तसेच सांगता हो. तर त्याचं पाईप जर चांगला राहील तर वांग्याचं पाणी माझ्या वावरामध्ये येईल, तर भोगदारामध्ये जाईल आणि मग यायचं वांग्याचं झाड होईल. नाही तर बिना पाण्यानं कसं होईल? हा माणूस पाणीच टाकलं नाही तर माझ्या बांधेत पाणी कसं येईल? वा रे वा. आणि म्हणून अरे पाईप याचा बुजून आहे, पाईप याचा बुजून आहे आणि पाणी येईल कसा, पाणी येईल कसा आणि इंजन याचा उठत नाही. अरे बापा रे, अशी रोजे जातो ना मार त्याला असं हल्लं होतं, असं हलवतो त्याला. इंजनले हँडल हालत काय असं लपड 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 हालते बुटा हो बुटा हँडल आहे. कशी हाते बाई. अशी लपड 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 लपड. इंजन बुटा झाला हाल लागता आहे. जुना आहे त्याला रिपेअरिंग करावं लागते. होय होय. सेकंड हँड माल आहे तो. रोजचे त्याचा इंजिन हलवतो असं, पण तो काही उठेच नाही. तर मी काय करू? मी काय करू आता? किती उठवून द्याले? हो ना. अरे पाईप याचा बुजून आहे, पाईप याचा बुजून आहे आणि पाणी येईल कसा, आणि पाणी येईल कसा आणि इंजन याचा उठत नाही. अरे इंजन याचा उठत नाही. अरे इंजन याचा उठत नाही आणि माझ्या बांधीत जाईल कसा. आणि याचा उठत नाही, बांधीत जाईल कसा. पाईप याचा बुजून आहे, पाईप याचा बुजून आहे. पाणी येईल कसा, पाणी येईल कसा आणि इंजन याचा उठत नाही. अरे इंजन याचा उठत नाही आणि याच्या झाडाले पाणी होईल कसा. इंजन याचा उठत नाही, पाणी होईल कसा.
आता ह्या माणसं फक्त पाईपच टाकते. हो. मी बहुत कातकराव, सुपर कातकराव सुरमा. हो, मी बैल असे हाणतो पटाच्या जोडीवर का तुम्ही बी याद करत राहाल. आणि जे बैल माझ्या दानीला राहतील नाही का ते बी याद करतील. हो, हे असे बैल मी रोजचेच पळणे अशा दानीवर फिरत आपल्या, समजलं का. सिंगल माहीच पडते. बापरे, म्हणजे पोटाची एवढी कातकर आहे. हो, म्हणायचं आहे नामदेवरावजी बांगळकर या राधे राधे ट्रान्सपोर्ट यांच्याकडून 200 रुपये सप्लिमेंट आलेला या गीतावरती. आता हा बैल आला दानीवर. आता पाय आले कशी हात पटाच्या दानीवर. असं हा, सांगतो बा. शंकरपट मी अशी पट हाणतो मस्त. मग मला भी हाणता येते ना जी. हम भी कौन है क्या, हम भी ये सुरमा है, ये सुरमा का राज है. हम भी रखते तो बात करते और पानी छान छान के पीते हैं. ये सुरमा का राज है. झुकाती है मगर झुकती नहीं साला. क्या बात है. क्यों हाँ मेरी जान. अरे म्हणून अरे का खेत लेकरू. मला बी दात चांगले हाणता येते भाऊ, खरं सांगतो. लई डेंजर बाई आहे मी, खरं सांगतो. मी चांगल्या वाईट आहो. मी तरी पण बहुत आवडत हो, कारण माझ्या जातीच्या बहुत बसल्या इथं आमने सामने. नाही तर असे बहुत आहेत आपले कसे आहे दादा कोणकेचे मी बी साठीच बनू शकतो उद्या. हा, असे बैल बहुत चालवतो रोजचे मी. हा. अरे काख्यात लेकरू हातात झाडला डोईवर शेणाची बांधी. क्या बात है. अरे कपडा लत्ता आव भरता. अरे भजी होती मोठी. अरे बाई अभिमान माझ्या बाबानं, माझ्या अभिमान बैल जर दानीवर झोपतील तर कसं होईल म्हणतो. एवढा माल मेवा मिठाई चारतास त्या पोटातल्या बैलाले. ए मंजुळा, आणि मी जेव्हा कातकर बनतो का नाही हो. तर बैल झोपतील बिलकुल. बापरे, म्हणजे तुले पाहुणेच घाबरते का पुढे पहिले. घाबरून जातात बैल. हो. अरे बैल कसा पटात आला आणि झोपते दानीवर. अरे ठेवतो याला घरच्या घरी आणि पोसतो थंडीवर. बरोबर आहे, पोटाचा बैल आहे तर थंडीवर नाही तर कशी पोसशी. चांगली काजू किसमिस मेवा चालतो या बैलाने. बापरे, हा, सुकात राहते पंख्यामध्ये. मग? एवढा बैल, खट्या बैल. खट्या बैल हो. हा, मग तरी पण अरे पोसतो याला आणि घरच्या घरी आणि ठेवतो थंडीवर. भोगदाड. बापरे. आणि हे सुरमा कातकर, हे सुरमा कातकर काय करते. अरे पोसतो याला घरच्या घरी आणि ठेवून थंडीवर. क्या बात है. आणि हे सुरमा कातकर, हे सुरमा कातकर, हे सुरमा कातकर
बैलाची नाही गोष्ट टोचत. बैलाची गोष्ट नाहीतर कोणी आपल्या अंगावर घेऊ नये. आणि जो बैल असेल त्याला लागल तुम्हाला बैलच म्हणतो. त्यांनी पहिलं काय म्हटलं, तू जर नारदाची औलाद असेल तू गांडूची औलाद असेल. तर शाहीर साहेब जो चिडत मी म्हणून तुम्हाला नाही तर मी बैलाले म्हणतात. आणि जो कोणी बैल असेल ना तो चिडल. आणि ही सुरमा कातकर मी कातकर बसीन बस क्या बैल आणि ही तुतारी सुरमा कातकर ही तुतारी याच्या मारत गावली. सिंगल पडली तरी वा सिंगल पडली जिंकला तू या बैल. मग जितते बिल्कुल जितते. आणि बोलायचं आहे की थोड़ा संभाल कर उन जो हमसे जितनी झुकती उतना झुका भी सकती हो. थोड़ा संभाल कर उन जो हमसे जितनी झुकती उतना झुका भी सकती हो. और जुबान काबू में रखो अपनी, जुबान काबू में रखो अपनी. अरे जितनी इज्जत देती हूँ उतनी उतार भी सकती हूँ, उतनी उतार भी सकती हूँ. क्यों माझं गाणं ऐकावं हे मी जे सायराने बोलले मी पण माझ्या गाण्याची तोड दिलेली आहे. आता माझं गाणं आहे का, हो अरे कच्ची कली हूँ कवारी हूँ मैं. क्यों अरे ये मोली मामूल ने इसकी जड़ खोल गई है. ये सुरमा को खोलने वाले तुम पटा घटान हो तो मैं भी नागपुर का पठान हूँ बनता. ये मुली मामूल ने इसकी जड़ खोल गई है और तुम तोड़ नहीं सकते क्योंकि तुम्हारे कुलाड़ को खुद को शक्तिमान समझने वाले मेरा बाल विवाह का नहीं कर सकते. खुद को शक्तिमान समझने वाले मेरा बाल विवाह का नहीं कर सकते. अरे तू हाथ की बात छोड़, तू हाथ की बात छोड़. अरे दांत से भी तुम मेरा कुछ उखाड़ नहीं सकता, दांत से भी मेरा तो कुछ उखाड़ नहीं सकता. क्या मेरा ज्ञान का पहिया. नाही तर बाईच्या किती वाढल्या उपडून देऊ का, हे असं नाही झालं पाहिजे. ज्ञान का पहिया. आणि म्हणून अरे कच्ची कली हूँ कंवारी हूँ मैं. के साथ टकराना है तो उसमें जरा धमक चाहिए, उसमें जरा धमक चाहिए. इसलिए हो मेरे भाई को लगता ना दाग है. अरे जब तेरी जवानी जब तेरी जवानी
बालवाला हा निघाला पुरा बुड्डीचा बालवाला आणि म्हणून म्हणायचं हा बरोबर आहे ना. दुसऱ्या बोलायच्या आधी विचार करायला पाहिजे माणसाने. एवढं अति काय बोलावं एखाद्या बायला. ठीक आहे, मी जर तुमच्या अंगावर हॉरिस गोष्ट वेगळी आहे ना. मी काहीच नाही बोलली तुम्हाला. अबा नाही ना जबा नाही, शिव्या नाही ना गाडी नाही. मी जे प्रश्न केले त्या प्रश्नात उत्तर द्यायला पाहिजे होतं. आता काम संपवायला पाहिजे होता. तुम्हाला द्विअर्थी गाडी तर आम्हाला काय की आम्ही झोपासाठी येतो इथं. वा रे वा. आणि म्हणून हो नीला निशान वाली हूँ मैं. शांतीनं बोलते सुरमा पुढ्या कधी सोडत नाही. आणि तुम्ही करता शाहिरी खांडेकर शाहीर, तुम्ही करता शाहिरी खांडेकर शाहीर, ते सुरमा काही भाड झोकत नाही. अरे बात गानो की करना तू सीख ले. अरे ये सुरमा का काका, अरे ये सुरमा का तड़ा देख ले.
नहीं है। नहीं नहीं सर झुकाने की आदत नहीं है नहीं। और पीछे हटने की आंसू बहाने की आदत नहीं है। सर झुकाने की आदत नहीं है और आंसू बहाने की आदत नहीं है। अगर आ गए हम अपने औकात में, आ गए हम अपने औकात में, तो पीछे हटने की आदत नहीं है, पीछे हटने की आदत नहीं है। अरे मनो नीले रंग की चालेल का? वक्राला घोडा झुपला तर बैला परी चालेल का? आणि धोंड्या सापा पुढे बीन वाजवली तर नागा परी डोलेल का? आणि घोबडाला पिंजऱ्यात ठेवलं, नेसता साडी सरळ नाला, नेसता साडी सरळ नाली काष्टावरी खोलेल का? कसा खोलणार? नेसता साडी सरळ नाली काष्टावरी खोलेल का? आणि घोबडाला पिंजऱ्यात ठेवलं तर बोनी महिन्याची बोलेल का? म्हणून तुम्हारा ब्याह बजा शेतकरी भंडार यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची भेट मिळाली. धन्यवाद. आमचे काकाश्री या कार्यक्रमाचे प्रमुख ज्यांनी इथे आम्हाला बोलवलेलं आहे, रामाजी ठाकरे राहणार नरखेड, यांच्याकडून आमच्या पार्टीला 500 रुपयाचं सप्रेमेंट या गीतावर झालेलं आहे. मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप खूप आभारी आहे. तुम्हारा ब्याह बजा दूंगी, हो तो जिंदा सुरमा का किसका किसका किसका? ये सुरमा का तड़का देख ले, क्या बात है? वो खड़े ना है जो
ये सिनेमा का तड़का देख ले और उखाड़े ना है जो लाली शहर वाली हूँ मैं तुमको न डरने वाली हूँ अरे नीला निशान वाली है ये, तुझको न डरने वाली है ये। लाली शहर वाली हूँ मैं तुमको न डरने वाली हूँ अरे नीला निशान वाली है ये, तुझको न डरने वाली है ये। बात क्या रोटी करना तू सीख ले बात क्या रोटी करना ओए बंदा अरे ये सिनेमा का तड़का जोर से तो बोलो किसका असं अरे ये सिनेमा का तड़का देख ले अरे उखाड़े ना जो हा इथे आमचा राऊंड समाप्त झालेला आहे नाही ना भाई साहेब उनका भी राऊंड आने दो ना